नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचा असा खळबळजनक दावा नीलम गोऱ्हेंनी केला. हे विधान त्यांनी केलं. तर नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनीही समाचार घेतलेला आहे. दाखवाना त्यांनी मर्सिडीज दाखवाव्यात अशी टीका त्यांनी केलेली आहे. तर हे गए गुजरे लोक आहेत, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही, उलट राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं चांगभलं केले असा टोलाही त्यांनी लगावला. तर दुसरीकडे राऊतांनीही नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. त्यांना 8 मर्सिडीज दिल्यात का त्यांनी असा सवाल राऊतांनी केला. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे, हे सगळी गरीगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू. त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी का?